नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. कोरोनाचा व्हायरस चीनमधून पसरल्याचा आरोप केला जात होता. वुहान इथल्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा व्हायरस पसरल्याचा दावा जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केलेला होता. आता आणखीन एक व्हायरस जगात पसरवण्याचं षडयंत्र चीनमधून रचलं जात आहे. अमेरिकेत 2 चीनच्या नागरिकांना पकडण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे एक भयंकर विषाणू सापडलाय आणि हा विषाणू शेतीच्या माध्यमातून मानवी शरीरामध्ये जाऊन मोठी हानी करू शकत होता. जियान युनकिंग आणि लियू जुनयोंग अशी अटक केलेल्या 2 चीनी नागरिकांची नाव आहेत. तर फंगस मिशिगन या युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी आणलेला हा दावा असा करण्यात आलेला आहे. तर अधिक चौकशीनंतर चीनच्या षडयंत्राचा दोघांनी सुद्धा खुलासा केलेला आहे. एक प्रकारे हा जैविक दहशतवाद चीनकडून पसरवला जात असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. तर दुसऱ्या देशाची शेती उद्ध्वस्त करण्यात कशा प्रकारे चीनकडून षडयंत्र रचलं जातं यातून स्पष्ट होत आहे. जर अमेरिकेला अशा प्रकारे चीन टार्गेट करू शकतं तर भारतात सुद्धा षडयंत्र निश्चितपणे रचलं जाऊ शकतं आणि चीनकडून पसरवल्या जाणाऱ्या कृषी दहशतवादाचा निश्चितपणे भारताला सुद्धा मोठा धोका आहे. तर नेमका विषाणू काय आपण बघूया. अमेरिकेत गेलेल्या 2 चीनी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. चीनी नागरिकांकडून फ्युझेरियम ग्रॅमिनियरम हे जप्त करण्यात आलेलं आहे. गहू, तांदूळ, मक्याच्या पिकामध्ये हा सहज फंगस पसरवला जातो. तसंच फंगस पसरवल्यानंतर शेतीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पिकं पिवळी पडून त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातं. माणसाच्या शरीरात केल्यावर लिव्हरचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्या अन्नपदार्थाच्या सेवनामुळे शरीरावर सुद्धा याचे घातक परिणाम होतात. दरम्यान कृषी दहशतवाद म्हणजे काय हे सुद्धा आपण बघूया. तर शेती, कृषी उद्योग, अन्न पुरवठ्यावरती घाला घालण्याचं काम यात केलं जातं. जैविक, रासायनिक, रेडिओलॉजिकल शस्त्र म्हणून याचा वापर केला जातो. अन्न संकट निर्माण करण्यासाठी जैविक शस्त्राचा वापर केला जातो. तर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, आपण बघतोय आता चीनमधून कोरोनानंतर आणखीन एक नवा विषाणू बघायला मिळतोय. नाही, मला असं वाटतं की ज्या वेळेला कोरोनाचा पहिल्यांदा प्रकोप हा संपूर्ण जगभर झालेला होता त्यावेळेला देखील संशयाची सुई ही प्रामुख्याने चीनकडे गेलेली होती. चीनमधल्या वुहानमध्ये जी विषाणूची लॅब आहे त्यामध्ये असे अनेक घातक विषाणूंचं जतन किंवा त्याचा विकास हा चीनकडनं झालेला होता, ज्यांचा उपयोग पोटेन्शियल बायोलॉजिकल वेपन म्हणून चीन करू शकत होता. आणि तशा स्वरूपाचे दावे देखील किंवा आरोप देखील काही महत्वाच्या शास्त्रज्ञांकडनं झालेले होते. आणि ज्या पद्धतीने संशयास्पद आणि गूढ अशा स्वरूपाचं वातावरण चीनने या संपूर्ण कोरोनाच्या भोवती तयार केलेलं होतं, त्यावरनं हा संशय घेण्यासाठी आणखीन वाव होता. आज जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रामुख्याने ज्या पद्धतीने चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे, अमेरिका आणि चीन मधला संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन कुठेतरी आयसोलेट होण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शी जिनपिंग जे चीनचे सर्वेसर्वा आहेत त्यांच्या अस्तित्वाला कुठेतरी धोका आहे. अशा वेळेला जाणीवपूर्वक असा एखादा प्रकोप पुन्हा एकदा आणायचा या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे चीनकडनं होऊ शकतात, कारण यापूर्वी पण झालेत आणि तशा प्रकारचे दावे अनेक शास्त्रज्ञांकडनं केलेत. मला असं वाटतं की महत्वाची भूमिका यामध्ये बजवावी लागणार आहे ती विश्व आरोग्य संघटनेला, कारण ही विश्व आरोग्य संघटना मागच्या वेळेला देखील चीनच्या बाबतीमध्ये कमालीची उदासीन होती आणि या वेळेला देखील अशा स्वरूपाची उदासीनता जर त्यांनी दाखवली तर जगाला पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा किंवा अशा एखाद्या त्यामुळे जगासमोर पुन्हा एकदा नवा व्हायरस बघायला मिळतो, तो सुद्धा चीनकडून. शैलेंद्र सर, धन्यवाद या सगळ्या